नमस्कार विद्यार्थ्यांनो, पाठ 12 वा बदलणारा काळ. विद्यार्थ्यांना मागच्या तासामध्ये आपण शिकलो की भारताला आझाद करण्यासाठी पुष्कळशा नेत्यांनी तसेच क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवाचा बलिदान दिला आणि शेवटी 1947 मध्ये आपला भारत देश आझाद झाला. परंतु भारत देश आझाद झाल्यावर सुद्धा हिंदुस्थानाचे 2 तुकडे झाले, विभाजन झाले. पाकिस्तान आणि भारत असे 2 देश निर्माण झाले. त्यावेळेला पुष्कळशा लोकांचे स्थळांतर झाले, दंगे झाले. हे सर्व आपण मागच्या तासामध्ये शिकलो. या पाठामध्ये नीलाबाई स्वतःचे अनुभव सांगत आहेत. तर चला आता पुढचा पॅराग्राफ वाचन करून घेऊया. एक नवीन घर. एके दिवशी वडिलांनी आम्हाला सांगितले की आता खरचरिया जयरामनगर गावात थोडी जागा मिळाली. ते म्हणाले, आपण तिथे आपले घर बनवू. मी खूपच आनंदित होतो. आई आणि वडिलांनी घर बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले. आम्ही मुलांनी पण मदत केली. आईने माती खोदली आणि आम्ही तगाऱ्या भरून आईला दिल्या होत्या. बहीण आणि आईने त्यात भुसा मिसळला. वडिलांनी भिंती बांधल्या. विद्यार्थ्यांना आपण पाहिलं की पुष्कळशा लोकांचे पाकिस्तानामधून भारतामध्ये स्थळांतर झाले होते. त्यापैकी नीलाबाईचा परिवारसुद्धा एक होता. नीलाबाईसारखे अनेक लोक भारतात स्थलांतर करून आलेले होते आणि त्यामुळे त्यांना जिथे जागा मिळेल ते तिथे राहू लागले. नीलाबाईसुद्धा त्यांचा परिवार कच्छच्या धोळावीरा इथे आले आणि तिथे जयरामनगर खरचरिया या गावामध्ये त्यांना थोडी जागा मिळाली आणि त्यांच्या वडिलांनी, नीलाबाईच्या वडिलांनी सांगितलं की आपण आता येथेच घर बनवून घेऊ. आणि त्यांनी थोडी जागा शोधली. तेव्हा सर्वजण खूप आनंदित झाले, कारण की त्यांना थोडी जागा मिळाली होती आणि सर्व मिळून घर बनवायला सुरुवात करू लागले. घरातील जे लहान मुलं होते, जसे नीलाबाई, त्यांची बहीण यांनीसुद्धा आईवडिलांना मदत केली. त्यांच्या आईने माती खोदली आणि मुले तगाऱ्या भरून आईला देऊ लागले. आणि त्यांची जी बहीण होती ती पण मदत करत होती. तीसुद्धा भुसा मिसळून आईला देत होती आणि वडील भिंती बांधण्याचे काम करत होते. अशा रीतीने नीलाबाईचे घर तयार होत होते. पुढे पाहूया. ते सांगतात, आम्ही आजूबाजूहून गाईचे शेण गोळा करून आणले. आईने त्याच्याने लिंपण करून जमीन तळ तयार केले. आई म्हणायची की मातीने गार सारवलेले असते, तेथे जीवजंतू येत नाही. आता छत झाकायचे होते. तर पहा, पूर्वीचे घरं आपल्याला माहिती आहे की कसे मातीचे घरे राहत होते आणि वरती कौले किंवा गवत टाकून ते छत तयार करीत होते. भिंती ज्या होत्या त्या मातीने तयार करून त्याच्यावर शेणाने सारवले जात होते. तर त्याचप्रमाणे नीलाबाईचे आई जी होती तिने सुद्धा शेण गोळा करून आणले आणि त्या शेणाने भिंतींना लिंपण केले. जमीन तळसुद्धा शेणाने लिंपण केले. त्यांची आई त्यांना सांगायची की जर शेणाने सारवलेले असले तर तेथे जीवजंतू येत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, पूर्वीचे लोक जमीन आणि भिंती हे शेणाने सारवत होते. तुम्ही सुद्धा तुमच्या गावाला पाहिलंच असेल. पुढे पाहूया. आता छत झाकायचे होते. वडिलांनी लांब कडुलिंबाच्या फांद्या तोडून वासा तयार करून आडा ठेवला. त्यावर थोडे बांबूच्या थैल्या ठेवून मातीच्या कौल्यांनी झाकून दिले. आमच्या आजूबाजूची अधिकांश घरे आमच्या घरासारखीच होती, जे आमच्या जुन्या घरासारखे होते, जे मला खूपच आवडत होते. विद्यार्थ्यांनो पहा, नीलाबाईचा सर्व परिवार मिळून घर तयार करत होते. सर्वांनी घर आणि घराच्या भिंती जमीन तळ तर तयार केला, परंतु आता छत बांधायचे होते. म्हणून नीलाबाईच्या वडिलांनी काही कडुलिंबाच्या फांद्या तोडल्या आणि बांबूच्या थैल्या ठेवून मातीचे कौलं तयार केले आणि ते कौलांनी झाकून त्यांनी छत तयार केलं. पूर्वीचे घरं सर्वजण एकसारखेच बांधत होते. नीलाबाई सांगतात की जेव्हा ते पाकिस्तानात राहत होते त्यावेळेला त्यांचे घर तसेच होते. नीलाबाई हे पाकिस्तानात टंडो गावामध्ये राहत होते आणि त्या टंडो गावामध्ये त्यांचे जसे घर होते तसेच घर त्यांनी या कच्छच्या धोळावीरामध्ये जयरामनगरमध्ये सुद्धा आता तयार केलेलं होतं. नीलाबाईंना ते घर खूपच आवडत होतं. चला विद्यार्थ्यांनो, आता काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते आपण शोधून काढू आणि लिहूया. गावातील एखाद्या वडीलधाऱ्यांसोबत गोष्ट करा. त्यांची भेट घेऊन जेव्हा ते 8 किंवा 9 वर्षाचे होते त्यावेळेचे त्यांचे अनुभव जाणून घ्या आणि लिहा. विद्यार्थ्यांनो, आपल्या घरामध्ये सुद्धा आजी आजोबा असतील किंवा शेजारी कोणी आजी किंवा आजोबा असतील
तर त्यांना तुम्ही खालीलप्रमाणे प्रश्न विचारून त्यांच्याविषयी माहिती काढून घ्यायची आहे। तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारायचे आहे? पहिला प्रश्न की ते कुठे राहत होते, त्या ठिकाणाचे नाव त्यांना विचारायचं की जेव्हा ते लहान होते 8 किंवा 9 वर्षाचे, तर त्यावेळेला त्यांना आठवण करायला सांगा की ते कुठे राहत होते, त्यांच्या गावाचं नाव काय होतं। नंतर दुसरं, त्यांनी घर कोणकोणत्या सामग्रीने बनविले होते, तर लहानपणी त्यांचे जे आईवडिलांचे घर होते तर ते कसे होते, कोणकोणत्या वस्तूंनी कोणकोणत्या सामग्रीने ते तयार झालेले होते, असा दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा आहे। नंतर त्यांच्या घरामध्ये शौचालय होते का, जर नाही तर ते कुठे होते। तर पूर्वीचे जे लोक होते त्यावेळेला शौचालय तर नव्हतेच, शौचालय हे आता बांधण्यात आलेले आहे। पूर्वीचे लोक जे आहे ते शौचक्रियेसाठी दूर जंगलामध्ये झाडाझुडपांमध्ये अथवा खूप लांब अशा मैदानामध्ये एकांतात जात होते। नंतरचा प्रश्न विचारायचा की घराच्या कोणत्या भागामध्ये स्वयंपाक करण्यात येत होता, तर पूर्वी खूप मोठे घरंसुद्धा होती आणि लहान लहान घरेसुद्धा होती। तर ज्यांचे घर खूप लहान होती ते तर एकाच घरामध्ये स्वयंपाकसुद्धा करत होते, किंवा काही लोकांनी खूप मोठी मोठी घरे बांधलेली होती, त्यांची स्वयंपाकाची खोली वेगळी होती। नीलाबाईचे घर बनले तेव्हा खूपच गार मातीचा उपयोग झाला, कशामुळे? तर आपण पाहिलं की नीलाबाईची आई जी होती त्यांनी सांगितलं होतं की गार किंवा शेणाने जेव्हा जमीनतळ किंवा भिंती लिंपन केल्या जातात त्यावेळेला जीवजंतू येत नाहीत, तर जीवजंतूंमुळे त्यांची जी घरे होती ती गार मातीचा उपयोग करून बांधण्यात आलेली होती, आणि गार जी असते ती चिकट असते, त्यामुळे भिंती मजबूतसुद्धा असतात। चला पुढचा पॅरेग्राफ वाचूया। घरामध्ये बदल। वेळ झपाट्याने जाऊ लागला, आम्ही कष्ट करून स्थिर झालो होतो। आता आई वडील माझ्या लग्नाचा विचार करीत होते। मी विचार केला की लग्न अगोदर आम्हाला घराची डागडुजी केली पाहिजे आणि एक रूम जास्तीची बनविली पाहिजे। त्यावेळी शहरात घर बनवण्यासाठी लोक सिमेंटचा वापर करीत, ते सांगत सिमेंटने मजबूत घर बनते। विद्यार्थ्यांनो, आता वेळ झपाट्याने जात होता। नीलाबाईचा जो परिवार होता तो कष्ट करू लागला, सर्व काही व्यवस्थित झालेले होते। नीलाबाईसुद्धा आता मोठे झालेले होते, त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला, परंतु नीलाबाईला असे वाटत होते की आणखी काही घराची आपण डागडुजी केली पाहिजे, म्हणजेच घराला व्यवस्थित बनविले पाहिजे। आणि जर नीलाबाईचे लग्न झाले तर परिवारामध्ये एक सभ्य वाढेल, त्यामुळे घरामध्ये एक जास्तीची रूमसुद्धा तयार केली पाहिजे। त्यावेळी शहरामध्ये राहत असताना लोक सिमेंटचा वापर करीत होते, परंतु नीलाबाईचे जे घर होते ते मातीचे तयार झालेले होते, आणि नीलाबाईची पण आता आर्थिक परिस्थिती जरा चांगली झालेली होती, त्यामुळे त्यांनी विचार केला की आपण सुद्धा सिमेंटचा वापर करून घर तयार केलं पाहिजे, कारण की आपल्याला माहीत आहे की सिमेंटने घर मजबूत तयार होते। पुढे आम्ही पण विचार केला की आम्ही सिमेंटचा उपयोग करावा। आम्ही नवीन रूमची छत बनवण्यासाठी लोखंड आणि सिमेंटचा उपयोग केला। त्यावेळी बाजारात भाजल्या शिवायच्या विटा पण मिळत होत्या, आम्ही त्याने भिंती बनविल्या। विटांचा उपयोग फायदेकारक होता, आम्हाला आता भिंतीवर लिंपण करावे लागत नव्हते। वर्षातून एक वेळा आम्ही भिंतींना चुना लावायचो। आम्ही अंगणात लहान स्वयंपाकघर पण बनविले। स्वयंपाकघरात मातीची चूल आणि भांडी ठेवण्याची जागासुद्धा होती। विद्यार्थ्यांनो, पूर्वी नीलाबाईचे जे कुटुंब होते, जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा त्यांच्याजवळ राहण्यासाठी घर नव्हते। नंतर त्यांना कच्छच्या धोळाविऱ्यामध्ये जागा मिळाली, त्यांनी तिथे मातीचे घर तयार केले, कौलाची छत तयार केली, जमीनतळसुद्धा त्यांनी शेणाने लिंपली। नंतर काही कालांतराने आता त्यांच्या घरामध्ये बदल होत होता, त्यांनीसुद्धा सिमेंटचा उपयोग करून घर बांधावं असा विचार केला आणि नवीन रूमसुद्धा बनविली। त्यासाठी छत बनवण्यासाठी त्यांनी लोखंडचा आणि सिमेंटचासुद्धा उपयोग केला। त्यावेळेला बाजारामध्ये भाजल्याशिवायच्या विटासुद्धा मिळत होत्या, त्यामुळे आता नीलाबाईच्या कुटुंबाने ठरवलं की आपण सुद्धा आता मजबूत घर बांधलं पाहिजे। त्यामुळे त्यांनी अशा विटांचा उपयोग केला आणि भिंती तयार केल्या, कारण की विटांनी तयार केलेल्या ज्या भिंती असतात त्या मातीपेक्षा जास्त मजबूत असतात आणि फायदेकारकसुद्धा असतात। शिवाय मातीच्या ज्या भिंती असतात त्याला आपल्याला शेणाने किंवा मातीने लिंपण करावे लागते, परंतु विटांना तसं नसतं। विटांद्वारे तयार करण्यात आलेल्या भिंती मजबूत असतात, त्यांना फक्त चुना लावला तरीसुद्धा चालतो। शिवाय नीलाबाईचे जे कुटुंब होते त्यांनी घर तर छान तयार केलेच होते, शिवाय
अंगणामध्ये त्यांनी लहानसं असं स्वयंपाकघर पण तयार केलं होतं आणि त्या स्वयंपाकघरामध्ये काही भांडे ठेवण्याची जागा बनवली होती आणि एक लहानशी मातीची चूलसुद्धा तयार केलेली होती. या चित्रामध्ये पहा, तुम्हाला दिसेल की नीलाबाईच्या कुटुंबाच्या ज्या भिंती आहेत त्या कशा रीतीने लाल रंगाच्या विटांद्वारे तयार करणाऱ्या दिसत आहे. एका बाजूला एक स्त्री स्वयंपाक करत आहे आणि बाकीचे जे आहेत ते बाजूला बसून जेवण करत आहेत. पुढे पहा, नंतर माझे लग्न झाले आणि माझी पत्नी आमच्या नवीन घरात आली. स्वयंपाक बनवण्यासाठी ती स्वयंपाकघरात खाली बसायची. आम्ही सर्व स्वयंपाकघरात चटईवर सोबत जेवायला बसायचो. तो खूप आनंदाचा काळ होता. त्या दिवसांमध्ये कित्येक लोक शौच करण्यास मोकळ्या शेतात जात. अनेक घरांमध्ये त्यावेळी वेगळी जागा होती. आम्ही घराच्या मागे बैलांनी एक प्रकारच्या चौकोनी दगड लहान शौचालय बनविले होते. पहा, नीलाबाई सांगतात की नंतर त्यांचं लग्न झालं, त्यांची पत्नी नवीन घरामध्ये आली. ती स्वयंपाक करायची, त्यावेळेला खाली बसून स्वयंपाक करायची, कारण की चूल जी होती ती खाली मांडण्यात आलेली होती आणि ती स्वयंपाक करायची आणि बाकीचे सर्वजण तिच्या समोर बसून चटईवर बसायचे आणि जेवण करायचे. त्यावेळेला सर्व आनंदामध्ये चाललं होतं. शिवाय त्या दिवसांमध्ये लोक शौच करण्यासाठी शेतामध्ये किंवा असे झाडीझुडपे असतील त्या ठिकाणी जाऊन शौचक्रिया करत असत. त्यावेळेला अनेक घरांमध्ये एक वेगळी जागासुद्धा तयार करण्यात आलेली होती. शौचालयासारखे तयार करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे नीलाबाईच्या कुटुंबांनीसुद्धा मागे बेलांनी लहान शौचालय बनविले होते. म्हणजे एक प्रकारचा जो चौकोनी दगड असतात त्याला बेलानी असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, आजचा तास इथे पूर्ण करूया. नमस्कार.